महाराष्ट्राच्या किनाऱ्यावरती समुद्राच्या अथांग लाटांमध्ये जिथे प्रत्येक वारा इतिहासाची गोष्ट सांगतो, तिथे आजही अभिमानाने उभा आहे एक असा जलदुर्ग ज्याने काळाच्या असंख्य लाटा पाहिल्या, पण स्वतःची ओळख कधीच हरवू दिली नाही. हा आहे सुवर्णदुर्ग, समुद्राच्या मध्यभागी उभा असलेला स्वराज्याचा एक अभेद पहारेकरी. दुरून पाहताना तो फक्त एक किल्ला वाटतो, पण जवळ गेल्यावर जाणवतं तिथल्या प्रत्येक दगडात एक युद्ध दडलंय, प्रत्येक भिंतीवर एक शौर्य कोरलं गेलंय. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दूरदृष्टीतून साकारलेला हा दुर्ग समुद्रावरचं स्वराज्य मजबूत ठेवण्यासाठी उभा राहिला आणि पुढे कान्होजी आंग्रे यांच्या नेतृत्वाखाली याच समुद्राने मराठा आरमाराची ताकद अनुभवली. आज जरी इथे शांतता आहे, तरी लाटांच्या प्रत्येक आवाजात अजूनही त्या रणगर्जना ऐकू येतात. हा किल्ला म्हणजे फक्त वास्तू नाही, तर मराठ्यांच्या समुद्री सामर्थ्याचा जिवंत इतिहास आहे. तर जय शिवराय मित्रांनो, मी तुमचा होस्ट अक्षय पार्टे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे आपल्या दापोलीमध्ये असलेल्या सुवर्णदुर्ग या किल्ल्यावरती. तर तिकडेच आम्ही चाललो आहोत. तर चला तुम्हाला मी दाखवतो की कसा किल्ला आहे, काय त्याबद्दल थोडी माहिती देतो तुम्हाला मी. आणि आता इथून आपण जेटीने आपण जाणार आहोत, सो तो पण मी तुम्हाला प्रवास दाखवतो. सो चला चालू करू आपला आजचा ब्लॉग, आणि हा ब्लॉग शेवटपर्यंत पहा, तुम्हाला खूप काही माहिती भेटेल या किल्ल्याबद्दल. तर चला चालू करूया आपला ब्लॉग. हा आहे हरणे बंदर, कोकणच्या किनाऱ्यावरचं एक गजबजलेलं आणि ऐतिहासिक ठिकाण. इथूनच समुद्रामार्गे सुवर्णदुर्ग फोर्ट किल्ल्याकडे जाण्याची सुरुवात होते. मच्छीमारांची धावपळ, समुद्राच्या लाटा आणि समोर दिसणारा विशाल सागर, या सगळ्यातच कोकणची खरी ओळख अनुभवायला मिळते. तर मित्रांनो, आता आपण आलो आहे हरणे बंदरजवळ, जिथून आपल्याला किल्ल्यावरती जाण्यासाठी बोट भेटेल. पर पर्सन जिचा रेट आहे 200 रुपये. येऊन जाऊन जायचे 100, येण्याचे 100. आणि तिथे आपल्याला 1 तास किल्ल्यावरती फिरवलं जाईल व त्याच बोटीने आपल्याला परत रिटर्न आणलं जाईल. सो चला तर मग आपण जाऊ. एखाद दुसरी बोट गेली पुढे, खूप थोडा क्राऊड आहे आज. सो नेक्स्ट बोट येईल, त्या बोटीने आपण जाऊ मग किल्ल्याकडे. मित्रांनो, फायनली आपण बोटीमध्ये बसलेलो आहे आणि आपला बोटीचा प्रवास सुरू झालेला आहे. या लाटांवरून फक्त बोट पुढे जात नाही, तर इतिहासाकडे नेणारा प्रवास सुरू होतो. समुद्राच्या मध्यभागी जात असताना आम्हाला काही सुंदर पांढरे सीगल पक्षी पाहायला मिळाले. जणू या प्रवासाला निसर्गाची साथच मिळत होती. समुद्राच्या अथांग पाण्यातून पुढे सरकणारी ही बोट आणि समोर इतिहास जपून उभा असलेला सुवर्णदुर्ग फोर्ट. प्रत्येक लाटेसोबत किल्ला अगदी जवळ येतो आणि प्रत्येक क्षणात एक वेगळीच रोमांचक भावना अनुभवायला मिळते. सो मित्रांनो, फायनली आपण किल्ल्याजवळ येऊन पोहोचलो आहे. खूप मजा आली. 10-15 मिनिटं आम्ही पाण्यात होतो राईड करत, आणि आता काका बोलतायत अर्धा तासात रिटर्न या. भाई हे कसं होणार? अर्धा तासात तुम्हाला मी हा किल्ला दाखवू कसा फटाफट? सो आपल्याला आता हा किल्ला जरा फास्ट बघायला लागेल. सो चलो जाते हे. समुद्राच्या मध्यभागी अभिमानाने उभा असलेला सुवर्णदुर्ग किल्ला मराठ्यांच्या सागरी सामर्थ्याचा जिवंत साक्षीदार.
अनेक वादळ, अनेक लाटा सहन करत आजही हा किल्ला इतिहासाची शौर्यगाथा सांगत उभा आहे. हा फक्त किल्ला नाही, तर समुद्रावर लिहिलेल्या मराठ्यांच्या पराक्रमाचा इतिहास आहे. लाटांवरती राज्य करणाऱ्या मराठा सामर्थ्याची ही अजूनही ताट उभी असलेली ओळख म्हणजेच किल्ले सुवर्णदुर्ग. समोर दिसणारा हा किल्ला फक्त दगडांचं बांधकाम नाही, तर शौर्य, संघर्ष आणि मराठा साम्राज्याची ओळख आहे. प्रवेशद्वारासमोरच या प्राचीन भिंतीवरची मारुतीरायांची प्रतिमा आजही किल्ल्याच्या रक्षणाची साक्ष देताना दिसते. समोर असलेल्या प्रवेशद्वारातून आत पाऊल टाकताच इतिहासाचा भार जाणवू लागतो. जणू प्रत्येक दगड अजूनही भूतकाळाच्या कथा सांगतोय. किल्ल्यातून आत आल्यावरती आपल्याला राईट साईडला देवळी पाहायला मिळते, जिथे की महाराजांच्या काळामध्ये मावळे बसत असत पहारे देण्यासाठी दरवाजावरती. सो ते सगळं इथं आहे. चला आपण आतमध्ये जाऊ आणि किल्ला एक्सप्लोर करू पटापट. आपल्याला थोडा टाईम कमी आहे, सो कमी टायमात आपण जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करू. किल्ल्यातून आतमध्ये आल्यानंतर आपल्याला एक विहीर देखील पाहायला मिळते. विहीर किंवा पाण्याचं टाकं म्हणलं तरी चालेल. त्यात थोडंसं पाणी नाही, उन्हाळा असल्या कारणाने. सो मित्रांनो, हा माझ्या मागे आहे चोर दरवाजा. सो चला आतमध्ये जाऊ, बघू आपण थोडंसं. सो मित्रांनो, समोर आपला पाहायला मिळतो चोर दरवाजा आणि हा समोरचा व्ह्यू आपला एक नंबर व्ह्यू दिसतोय. सो आपला चोर दरवाजा पाहून झालेला आहे. आता पूर्ण थोडं पुढे एक्सप्लोर करू, बघू अजून काय काय पाहायला मिळते आपल्याला या किल्ल्यावरती. आपण आता उभे आहोत किल्ल्याच्या तटबंदीवरती. आता हा पूर्ण किल्ला आपण तटबंदीवरून फिरू आणि इथे खूप सारे बुरुज पण दिसतात मला किल्ल्याच्या इथे. माझ्या मागं बघू शकता तुम्ही जो बुरुज आहे. सो साईडने पूर्ण आता आपण 360 एक्सप्लोर करू हा किल्ला कसा आहे ते. ही तटबंदी फक्त रक्षणासाठी नव्हती, तर समुद्रावर नजर ठेवणाऱ्या मराठा सामर्थ्याची भक्कम भिंत होती. आणि इथल्या भक्कम तटबंदीवर उभं राहिलं की जाणवतं किती डोळसपणे, किती दूरदृष्टीने हे सगळं घडवलं गेलं असेल. सो मित्रांनो, तटबंदीवरून आपण चालत आल्यावरती आपल्याला हा खूप मोठासा बुरुज पाहायला भेटतो या ठिकाणी. आणि समोर ही तोफ पण आहे जुन्या काळातली, अजून पण तशीच आहे. आणि हे एक मला वाटतं की समुद्रामधून लक्ष ठेवण्यासाठीच इथे केले असावे, आपले खिडकी टाईप लक्ष देण्यासाठी. मंडळी, समोर आपल्याला एक बुरुज पाहायला मिळतो आणि त्याच्यावरती आपला भगवा ध्वज फडकतो आहे.
सो हे एक मला वाटतं आपल्या किल्ल्याचं टोक असेल ज्या साईडला आपण आलो आहे. सो चलो और आगे आगे देखते. सो मंडळी आपण आता खाली आलो आहे आणि खाली यासाठी काय ठिकाणी मला वाटतं खोदत आहेत. बघू आतमध्ये काय आहे, काम चालू आहे वाटतं इथे. हा पण एक दरवाजाच आहे वाटतं, चोर दरवाजा आहे. बघू आपण जाऊन आतमध्ये काय पाहायला मिळते ते आपल्याला. हो हो हा तो दरवाजा आहे जिथून आपण बाहेर येतो. म्हणजे महाराजांच्या काळामध्ये या किल्ल्यातून बाहेर पडण्यासाठी खूप सारे दरवाजे बनवले होते. सो तेच हे आहेत. इथून पुढे आल्यावरती या साईडला पण काहीतरी आहे, ते बघू आपण काय आता. अच्छा, हे मला वाटतं धान्य कोठार किंवा तेव्हाच्या काळामध्ये दारूगोळा साठवण्यासाठी वापरला असेल. आणि हे अजून पण तसंच आहे, बघू शकता तुम्ही. तेव्हाच्या काळातले बांधलेले दगड. आपण पटापट, आपल्याकडे टाईम कमी होता सो आपण ड्रोन शॉट घेतलेत आणि आपले काका आलेत आपल्याला घ्यायला, हाका मारतायत पटापट. सो चला जाऊ. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दूरदृष्टीने साकारलेला हा दुर्ग समुद्रावरचं स्वराज्य मजबूत ठेवण्यासाठी उभा राहिला आणि पुढे कान्होजी आंग्रे यांच्या नेतृत्वाखाली याच समुद्राने मराठा आरमाराची ताकद अनुभवली. सुवर्णदुर्ग फक्त पाहण्याची जागा नाही तर अनुभवण्याची भावना आहे. इतिहासाच्या या साक्षीदाराला भेट दिल्यावर मनात एकच भावना उरते, तो म्हणजे अभिमान. निघताना या छोट्याशा चिमुकलीची एक गोडशी बाईट घेतली आणि प्रवासाचा शेवटचा क्षण अगदी खास बनून गेला. बोल, काय काय बघितलं तू? बुरुज, गुप्त दरवाजा बघितला अजून आणि हे असे शंख गड बघितला. तुला कोण घेऊन आलं इकडे? आणि तुला घेऊन कोण आलं इकडे? आई आणि बाबा. तर मित्रांनो, सुवर्णदुर्ग किल्ल्याचा हा भन्नाट प्रवास इथेच संपतो. इतिहास, समुद्र आणि आठवणीने भरलेला हा अनुभव नक्कीच खास राहणार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच भन्नाट प्रवासांसाठी पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.